तिथे बोलते आपल्या ऑडियन्स शिरसे काय माहिती एकाच टॉपिकला धरते आणि एकाच टॉपिकवर बोलते मला हमेशा. पहिले साडीवर बोलले नाही, पहिले कशावर बोलले ते काय माहिती क्लिअर ते बोलले. आता या ब्लॉग मध्ये तुम्हाला एकदम बाळाचं क्लिअर कोण दिसणार आहे, कसं दिसतं, कोणावर गेलंय, काय सगळं दिसणार आहे. अरे इथं असती ठेवली नाही असते का नाही वाटते काहीतरी असती असं असते का समोरून पण जाऊ दे. झोपत पण नव्हती. घाबरले मी म्हणजे आता नाही घाबरत. तिची बहीण आणि भाऊ आलेला आहे बिचारले रडत होती बहीण. बोलते त्याला टीत का मी कॅम्प्युटर मध्ये पाहिलं सेम किट्टो सारखा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनलवर आणि सर्वांना गुड मॉर्निंग. आज किट्टूचा स्कूलमध्ये जाणार आहे आणि मी त्याला माहिती लवकर उठवत नाही कारण मी 7 वाजता उठते. किट्टू आता झोपलेला आहे आमचा. आता त्याला उठवलं ते 8 वाजलेले कारण त्याचा माझं टिफिन सगळे म्हणजे रेडी होऊस तर किट्टू आता उठतोय पण त्याचे पप्पा पण झोपलेले त्यांना पण उठव ते उठलेले थोडे ते पहिले बोलते किट्टू दादाला उठव. तर मी किट्टू दादाला उठवते. त्यासाठी छोटीशी चपाती आणि त्याला सगळ्यात जास्त फेवरेट त्याचं सोयाबीन वडा सुकावाला त्याला जास्त आवडतो. मिरची लसूण ठेचून मस्त त्याला सोयाबीन वडा बनवलेला आहे मी. थोडासा काल बटाट्याची चटणी दिली होती आणि आज सोयाबीन वडा. की त्याला उठून आणले ते मला अशा हात करते उचलून घेऊन पण उचलून नाही घेतला त्या पिल्ल्याने. गुड मॉर्निंग व सगळ्यांना. गुड मॉर्निंग गिट्टू दादा. गुड मॉर्निंग. झोपतो काय? अरे बाबा 8 वाजले किट्टी आहे. तुम्ही लवकर नाही उठवत माहिती का? टिफिन रेडी होत तर बाळाची झोप होती तोपर्यंत 1 तास. किती दादा चला आता लवकर तयार व्हायचं. गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोल लवकर. आले बोल बाप्पा लगे. बरं नको. चला आमचं पिल्लू आता ब्रश करते पहिले नाव करते. चल पिल्लू आता कसं म्हणतो आमचं म्हणतो ब्लश चाल लवकर. नाटकी नाही करायची. मॅडम आज होमवर्क बघणार तुझं. काल दिलं नाही ना होमवर्क. काल त्याची मॅडमनी बुकच दिलं नाही. कसं काय विसरलं काय माहित. आज तू चेक करणार आहे मॅडमला बोलणार. चल पिल्लू उठ लवकर चल पकडा. किट्टू दादा आता रेडी झालेला आहे आणि इथं मी पण रेडी झालेलो आहे. आंघोळ विंगोळ नाही गेली कारण की नाही का आमच्या इथं पाणी नाही आहे आता सध्या. हा बोल ना. ऑरेंज हा ऑरेंजचा शर्ट घातला. तू तर मस्त दिसतोय किट्टू स्कूलच्या शाळेमध्ये. मायरा मस्त रेडी होते. आता आम्हाला रेल काढायला जायचंय आणि ही जी साडी बघताय तुम्ही ही साडी जरा मम्मी घेतलेली साडी मला गरोगराच्या मध्ये चांगली दिसते की ही तरी ऑडियन्सला आवडन असं मला वाटतं. आता मम्मी घेतलेली तर आवडणार नाही का? असं मी तुला बोलले काढलेले मम्मीच्या बाऱ्यात माहिती का? हा कशी दिसते साडी मला नक्कीच कॉमेंट्स मध्ये सांगा. मला काही व्यवस्थित वेअर करताना आधी पण घातली आता काय करा. भारी दिसते मला तर. कशी दिसते? चला आपण वरती जाऊ आणि रील काढू मस्त. ओके. चहा करायची. चहा करणं पहिले. आता चहा करण्यामध्ये टाइम होईल. नाही होणार काही एवढा. हो टाइमच होतो. एवढा नाही होणार खरंच. मग नाहीच होणार एवढा. आता लय दिवस झाले. लय दिवस झाले पहिला नाही खरंच बोलतो. लय दिवस झाले रील पण नाही काढले आम्ही. आमच्या घरासमोर नाही का दुःखाचा प्रसंग आहे समोर म्हणजे काही करू पण नाही वाटत काहीच नाही करू वाटत. आम्ही जाऊ मस्त विचार. त्याच्यामुळे आमचे व्हिडिओ पण नाही येते जास्त कारण की नाही का मम्मीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल 17 वर्षाचा पोरगा म्हणजे आमच्या समोरचा ऑफ झालेला आहे. त्यामुळे येणं जाणं कधी पण आपल्या घरी होतं माहिती का? कधी पण मला भेटलाय की दीदी भैया खाना खाया दीदी ऐसा क्या दीदी. मला माहिती का 3-4 दिवस असं डोळ्यासमोर पण जाऊ दे झोपत पण नव्हती. घाबरले मी म्हणजे आता नाही घाबरत. तिची बहीण आणि भाऊ आलेला आहे बिचारले रडत होती बहीण. मेरा भैया काय मेरा बाबू काय मी रडले तिकडे जाऊन पण. मम्मीला आम्ही 6 वाजेपर्यंत बसलेलो त्या दिवशी. असं नव्हतं झालं पाहिजे. आजच्या आतमध्ये शांती भेटेच माझी प्रार्थना. ही 10 वेळेस नाही का घरात जाऊन रडत होती त्यांना बघू ना तर मी बोललो जाऊ दे बाबा तू नको रडू तू इकडे ये कारण की बेबीवर असर पडतो त्याच्यामुळे मी हिला इकडे घेत होतो. ती वेगळंच वाटत होतं.
लहान असं झालं 17 ना. वर्षाचं म्हणजे लहानच असणार ना. त्याची काही गलतीच नव्हती, बिचारा कॉलेजमधून येत होता आणि ट्रेन आली आज सांगून थोडी काय होत असते. त्याच्यामुळे माणसाचं काही सांगता येत नाही, घडीचा पण भरोसा नाही की केव्हा शिकाय होईना आपल्यासोबत, समजलं का? मग त्याच्यामुळंच जरा तुला व्यवस्थित सांगतोय मी, तुला समजलं? काय वाटतंय मी पण जाऊ काय? हा त्या ऑडियन्सला समजला असं, पण तुला नाही समजलं. पण जाऊ दे, साडी भारी दिसते. हो, भारी मस्त सिंपल साडी एकदम. आणि मला अशी हे करता मला तुला काय करत जायच्या आकार सर. मम्मी मला बोलली ती कधी साडी घालते, मी दिलेली. हा, मम्मी लय वाट बघत होत्या. मम्मी आता बघा हिने साडी घातलेली आहे. आणि जरा- कधीची माहितीये का, हा. आपण गेलेली तेव्हाची साडी, आताची नाही. आता दिलेली नाही, तुम्ही बोलणार की आता प्रोग्राम मध्ये दिली, आताची नाही. आता तर मस्त दिलेली तिने, मग ताईनं तिनं सेम दिलेली, 2 कलर त्या साडीमध्ये. आणि मी तिकडे सासूने गेले. घेतलेली साडी, माझ्या सासून घेतलेली साडी तुम्हाला आवडते का नाही काय माहित. मायराच्या सासून घेतलेली साडी तर तुम्हाला आवडली नाही. हा बापरे, एवढं करत असते. एक आम्ही ते सगळेजण फॅमिली, एक कोणतं आजा आमच्या घरचे काही जमलं नाही त्याच्यामध्ये. ते एक व्हिडिओ टाकले शॉर्ट्स मध्ये, ते बोलले सगळे साडीचेच कॉमेंट्स. मी तर बोलते आपल्या आवडीचं असे काय माहिती, एकाच टॉपिकला धरते आणि एकाच टॉपिकवर बोलते. म्हणून हमेशा पहिले साडीवर बोलले नाही, पहिले कशावर बोलले ते काय माहित. एक टॉपिक होता कशाच तरी, एकच टॉपिक घेऊन चालला. आता साडीवरचा टॉपिक आहे की साडीवरचं एक पण कॉमेंट तू कशाला चालला? येऊ आवरलेला नाही आणि आम्ही आले, मी पण आले. चला आपण जाऊ. चल चल, लगेच सांगते. एकच टॉपिक धरलेला आहे साडीवर. साडी चांगली नाही पण मला आवडली, बस झाली. हा, मग लास्टला आम्हाला तसंच बोलावं लागतं. आता काय हे करून फायदाच नाही. नाही मग काय आवडली, करा? नाही आवडली कोणाकोणाला, विषय संपला तिथं. आता तेच आणि ती तिकडं महागडी साडी येते, आवडली कस काय नाही. चल. पहिले कलर होते ना माझ्या, डार्क कलर आहे माझ्याकडे, किती कलर आहे तसे, कशाला तसे परत आहे की नाही. बरं चला, टाइम हो राहिलाय. चल ना, तू जास्त वाढवा करत बस. पेनने लावता येत ना मला, तुमची वेट बघते. चहा पिली? बघा, पिन लावायला मला ठेवलेलं आहे इथं. हा, आमचं टेरेस. आणि एक इटून दादा ते खेळतात मस्त. काय हे काय कशाचं? ते त्यांचं वारलेलं. अरे इथं असती आहे ठेवली. नाही असते का, नाही वाटते काहीतरी असते. असती आहे. असं असते का? हा, आपल्याला नाही माहित. चला. इथं त्याच्यामधली मोठी हे काय बोलते त्याला, परंपरा असतात काहीतरी. चला जाऊ दे. काय चाललंय? काय चाललंय तुम्हाला? त्याच वेळेस लावत नाही. मम्मी वरतून लावते, तुम्ही हे लावता. तरी तू नावं ठेवती. आहो, तुम्ही वर कमाल आहे. मम्मी आता हे बघा झालं. आताशी बरोबर लावलं. आताशी मम्मी बरोबर पाहिले, पहिले इथं चिपकवली डायरेक्ट. चल, आणि एक काय केलं, वर लावत काटा. काय नाही तेवढं नाही दिसत. तुम्ही आतून लावलं. आणि इकडे पाऊस आलेला आहे एकदम जोरात. झाली ना भांगडी, चला. चला 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 चला, पाऊस आलाय ना, माझे पाऊस आला. पळा. बालकडीत कपडे, बालकडीत मम्मी. अरे रे, भिजले 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 भिजले. पळू नको पळू नको पळू नको पळू नको. तुमचा फोन माझ्या पाशी आहे. अचानकच पाऊस आला आणि मी हॉस्पिटलमध्ये गेले होते. हॉस्पिटलमध्ये याच्यासाठी गेले की मला थायरॉइड चेक करायचा होता. थायरॉइड चेक करायचा होता. आमचे झालं नाही, कारण मी चहा नाश्ता केला सकाळी. मला वाटलं जेवण नाही केलं तरी होईल, पण ते बोलले की 9 वाजले तुम्ही सकाळी चहा न घेता, नाश्ता न करता. त्याच्यामुळे मला उद्या परत यावं लागेल. मी सुट्टी घेतलेली, फॉर्म भरलेला आहे, उद्या परत यायचं आहे. आणि आता मला सोनोग्राफी करायची आहे 7व्या महिन्याची. तर आता परत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे मला. पण हा पाऊस बघा, एकदा इथं थांबवलंय आणि मला खारी घेतली मी. आता मी ना सोनोग्राफीसाठी आलेली उद्या 7व्या महिन्याची. 5व्या महिन्याची पण सर्वात मोठी असते ना सोनोग्राफी, आणि 7व्या महिन्याची ती पण मोठीच असते. हा, तर 7व्या महिन्यासाठी मी इकडं आलेली. आता 8वा मला ना 1 तारखेपासून लागलेलं आहे 7व्या महिन्याची सोनोग्राफीसाठी आली. आणि मला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे थायरॉइड चेक करायचं होतं.
पण ते डॉक्टर बोलले की उपवास पोटी आला त्यासाठी चाय नाश्ता काहीच नाही. मी नाश्ता केलेला आहे आणि चाय पण पिलेली थोडीशी. ते बोलले ते उद्योग मी सकाळी 9 वाजता चहा, पण किट्टूचे पप्पा सकाळी 7-8 वाजता किट्टूला स्कूलमध्ये घेऊन जाते. तर तेव्हाच मी जाऊ. कधी येऊ उद्या तेव्हाच जायचं आमच्या सोबतच आहे. तुमच्यासोबत हा एवढं लवकर होईल माझ्या आवडलं. हा हा मग तुम्ही परत चक्कर येईल ना बघायची, तुमची चक्कर होईल परत. माझ्या किट्टूला शाळेत सोडून तिकडून तिकडच जाऊ. हा असं करू उद्या. मग मी मला परत घरी सोडवा. चालेल. चेक केलं. हा तसं करा मग उद्या मला परत यावं लागणार आहे. आता मी ना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आले सोनोग्राफीसाठी. आणि माझा पूर्ण म्हणजे आयुष्य हॉस्पिटलमध्येच चाललंय आता. 9 महिन्याचे 9 महिने 2-2, 3-3 दिवसाला हॉस्पिटलला चाललंय. हा मग तू जाणारच ना आता, फक्त 2-3च मंथ बाकी आहे. नंतर तर परत नंतर तर नाही, नंतर बेबी आल्यावर काही नाही, हा नंतर सगळं नॉर्मल राहील, आहे की नाही. आणि तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट सांगायचं का मला त्या दिवशी ना नाकातून ब्लड पण आलं तर मी एवढी आता आवाज नसेल येत तर ते थोडा नंतर सांगू आपण. एवढी घाबरले मी, नाकातून ब्लड असे बसले. हे म्हणतो तो नाका काही खाजवलं असेल, पण मी खाजवलं काहीच नाही, असे बसले फक्त. आणि असंच नक करायला लागले, नाकातून असं ब्लड यायला लागलं. मी म्हणलं काय सरतो मी, मला असे घाबरले. मम्मीला मम्मी म्हणते काय झालं, मग निवत असते म्हणजे विशाल पण माझ्या पोटात होता ना, तेव्हा माझ्या नाकातून पण असं रक्त आलं. आता मम्मीची मम्मी बोलली होती की नाही का पोरगा असलं की असं नाकातून ब्लड निघतंय. मग माझी मम्मी काही सांगितलं नाही, आलं कसं काय निघतंय म्हणून. तिला माहित नाही वाटते बिचारीला, असं बोलते. मला काय वाटतं माहिती का, तुझ्या याच्यात पण बेबी बॉयचं असं असं काही नसेल, पण मला हे नव्हतं माहित की नाकातून ब्लड प्रेग्नेन्सीमध्ये खरंच नव्हतं माहित. पण मम्मी सांगितलं आमच्या. मम्मीला पण झालं होतं ना माझ्या टायमाला. तुमच्या टायमाला तुम्ही सगळ्यात एक नंबरचे ना. मला मम्मी बोलल्या की नाही काही नव्हतं म्हणे, असं तू घाबरू नको म्हणे, होत असते. पण माहिती का नाकातून असे रक्ताचे गोळे निघत होते माझ्या. इल्लू घाबरले ते, फर्चर पंप पडलं तर किट्टू दादा पंप बघितलं, किट्टू लगेच घाबरलं तर आमचं. ते ब्लॉकमध्ये नाही घेतलंय कारण चांगलं नाही वाटत तसं ब्लड आणि ते आहे की नाही होत. पण मी लय घाबरले तेव्हा खरंच. बरं चला सोनोग्राफी करू आपण, त्याला टाईम लागतो. माझं जेवण पण राहिलं, मी मस्त पनीरची भाजी बनवलेली आहे की नाही, हॉटेल सारखी मस्त गेल्यानंतर खाऊ आपण, खाताना भेटू. आलं भूक लागली. हा तुम्ही लय लवकर आणलं ना मला. नाही एक तर थायरॉइड शॉक झालं ना, काही 2 वाजले, भूक लागली मला इथं. आता जोरड्याची भूक लागली. अजून किती वेळ लागतो काय माहित, आपला नंबर यायचे. एक लेडीज गेलेली आहे, चेक करण्यासाठी पण वेळ लागला. ते पण आहे. सोनोग्राफी म्हणलं टाइमच होतं ना. मला वाटलं मी घाई याच्यासाठी आले की मी नाश्त्यांच्या करून पिऊन आले होते. थायरॉइड चेक मला थोडी माहिती आहे खाली पेट यावं लागतं त्यासाठी. झोप पण नाही झाली, तुमचे डोळे सांगू राहिले तुम्हाला. घरी आलेलो आहे आम्ही आणि माझ्याने मस्त आपली भाजी बनवलेली आहे, कशी जी पनीर. अर्धवट काम करून आलोय पण घरी, अर्धवट काम करून आलेलो आहे कारण भूक लागली. भूक तर आज नाही का आपलं काय माहिती का, मेन आपल्याला बाळाचा चेहरा दिसणार आहे पूर्ण क्लिअर, एकदम क्लिअर. काय बोलते त्याला, 40 का 80? 80 म्हणजे कसं तुम्हाला दाखवतो, ते फाईल पण नाही, पण आज एकदम क्लिअर तुम्हाला पण या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. आम्ही आता सोनोग्राफी करून आली, सोनोग्राफी पूर्ण झाली. डॉक्टर बोलले बाळाचा चेहरा त्या साईडनी आहे, थोडा हलन ना बाळ, या साईडने आलं ना लगेच चेहरा आपण फोटो घेऊन टाकू. त्याच्यामुळे मी जेवण करायला आले. आम्ही अर्धा तास टाइम होता आमच्याकडे, जेवण करायला आलो घरी आणि सुपर एक्साइटेड आहे एकदम दोघं पण आम्ही, फक्त बाळाचा चेहरा बघण्यासाठी. आणि तुम्हाला पण या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. फक्त थोड्या वेळानंतर आपण जेवण करून जाऊ आणि नंतर लगेच रिपोर्ट यायला टाइम लागेल. त्याच्यामुळे मी भूक लागली. हिला भूक लागली होती ना. 3 वाजले तिथे मी नाश्ता. हा ना, 2 वाजले 3 वाजले 2 आणि आम्ही पिक्चर बघतोय हे सिनामिका. भूक लागली त्याच्यामुळे आले मी घरी, कारण ते डॉक्टर चेक केलं पण ते बोलले टाइम लागणार आहे. बाळाचं डोकं आणि बाळाचा तळपाय आणि कानच दिसत होता फक्त. किडनी वगैरे पण दिसले सगळे, किडनी वगैरे सगळं दिसलं, पण ते बाळाचं तोंड नाही दिसे ना क्लिअर. ते बोलले आता या ब्लॉग मध्ये तुम्हाला एकदम बाळाचं क्लिअर तोंड दिसणार आहे, कसं दिसतं, कोणावर गेलंय, काय सगळं दिसणार आहे. सगळं दिसणार तुम्हाला, मग सगळं दिसतंय रिपोर्ट मध्ये कोणावर गेलंय. तुमच्यावरच गेलंय, तुम्हाला तर माझ्यावर जा सगळं काही, माझ्यावर जाऊच नाही. माहिती काय बोलले, सगळं माझ्यावर जावं, फक्त काम करायला त्यावर जावं, आहे की नाही. चला भेटू आपण. किट्टूच्या पप्पावर गेलेले मला माहिती आहे, किट्टूच्या पप्पा सारखं हिने पण बघितलंय आताच.
चला आपण भेटूया जेवण केल्यानंतर. जेवणामध्ये दाखवा ना काही बनवलं. जेवणामध्ये दाखवलं नाही काय, पनीरची भाजी बनवली मस्त हॉटेल टाईप. आणि मायराचं जेवण आहे अंडी पिंडी. माझं ताट तुम्ही माणसाने एवढं कसं काय भरलेलं. आणि माझं गरीबाचं ताट बघायचं. भेंडी नाही अंडे नाही एवढा इथं भेंडीला पण ठेवलेली चपातीची खाली. अरे बाप, मी सांगते हे माझं रोज अंडा असते. आणि हे माहिती का माझ्या किटूचा टिफिन असते माझ्या पिल्ल्याचा, तर मी त्याच्या रोज टिफिन मध्ये जेवढी काही उरो त्याचा मी एक घास असो 2 घास असो उरते पा. त्याची एक चपाती असती आणि त्याचं मी एक खाते. आणि त्याची एवढी भेंडी उरलेली होती पा. सकाळी बनवती नाही तर त्या मी किट्टू खाते, दादाला खाते रोज. किट्टू दादाला रोज बोलती का किट्टू दादा टिफिन उरून आण थोडा. असं नाही बोलत मी. उरून आणायला सांगती म्हणजे हिला खायला थोडं व्हरायटी भेटते. लहान लेकर एवढं सगळं आहे ना का असं मी त्याचं खात असते. काही उष्ट असते खाते बिचारे माझ्या. तर हे मी त्याला वाटतं मी याला भेंडीच दिली नाही काय मी केली नाही त्याच्यासाठी घेऊन सकाळी टिफिन साठी. माहिती आहे मला. ही चपाती पण त्याची 2 तुकडे हे मी खाते. त्याच्यामुळे माझं एवढं ताट सजलेलं दिसत असेल तुम्हाला. आणि यायचं असं दिसतं. चल जाऊ गरीब माणसं. तुम्हाला जर अंडा येत असेल तर अंडा घेऊ शकतो. नाही मला नाही पाहिजे अंड्याचं, तुलाच घे. बरं चला जेवण करून आणि आपल्याला जायचंय. चला भेटूया. माझं जेवण पण झालं नाही तर फोनवर फोन चालू आहे डॉक्टरचे. हे जेवण झालं मला अर्धा तास लागतो जेवण करायला आरामात. आज नाही का आता खालीवर चढणं चाललं नाही. चांगलं मला लिफ्ट पलीकडे लिफ्टनं जाऊ. नाही ना जेवण झाल्याबरोबर खाली म्हणलं कसं तरी होतंय. ते तुला खालीवर चढण्याचं टेन्शन आहे. मला कशाचं टेन्शन आहे माहिती का. मला आहे टेन्शन नाही का, ते बाळ खालच्या साईडने आहे ना, आता ते वरच्या साईडने आलं पाहिजे तरच तो फोटो क्लिअर निघेल. नाही तर तो फोटो क्लिअर निघणार नाही. असं म्हणजे उलट झोपलेलं आहे ते असं पाठीवर. त्याच्यामुळे तो तोंड असं बरोबर पोझिशनवर आलं ना तरच क्लिअर फोटो निघेल असं डॉक्टर बोलत आम्हाला. तर आता जाऊन बघूयात. डॉक्टरांचे खूप सारे फोन येत आहेत. आम्ही परत एकदा हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे. आता 2री वेळ झाली. मी आता 3री वेळ परत एकदा मला गट काढायचा आहे. 4थ्या माल्यावर डायरेक्ट. आता डॉक्टर पण बाहेर गेलेले. वेट करायला सांगितलंय ना आम्हाला की आतापर्यंत फोन लावू बोलवलं इथपर्यंत. जेवायला गेला असं आहे की जेवण करायला गेलेले. तोपर्यंत वेट करू आपण. आमच्या कोमलताई पण आलेले वाटते. येणार आहे आज. आता जाणवलं पण नाही मला हालचाल थोडीशी. सकाळी हलत होतं. पाचव्या महिन्यात थोडं इझी नाही हालचाल होते. माझा थोडं इझी नाही तरी पण पोझिशन नाही बिलकुल. माझे चेहरा एकदम खालच्या साईडने, पण ते मशीन ते सॉफ्टवेअर मॅनेज करतं इमेज कॅप्चर करतं. आता आम्ही घरी आलेलो आहे. लाईट कस का लागला तोंडावर. आणि किट्टू दादाला मी फाईल दाखवते. मम्मी कुठे गेलाय. आई कुठे गेली रे. आई रूम मध्ये का. बाला बघायचं का. हे करा एकदा टॉर्च बंद करा. मी चहा घेऊन किटू ये तुला बाला दाखवते. अरे फोटो काढून आणलाय मी. इकडं फोटो काढून आणलाय. हे बघा दिसला. भाली का नाही तुझ्यासारखंच आहे. ए मठाल्यावानी खाली आहे त्याचं तोंड तरी पण त्याने काढलंय. भाली का आले बाबा कितू दादा तसेच असतं रे.
किट्ट्यासारखंच आहे सेम सेम किट्ट्यासारखं आहे. किती माणसं आहे बाई, शेम. सेम नाका बिका सगळं आगा माथाला नाही गं. आले त्याच्या फोटो पोताच्या आतमधून काढलाय ना. हे बाई, डोळे, हे नाक, हे टीथ, बघ. टीथ टीथ हा हे आलंय ना. चीन बोलते त्याला टीथ का हे शेम किट्टू आहे. शेम किट्टू दादा पाहिजे. मी कॅम्प्युटर मध्ये पाहिलं. सेम किट्टू सारखा आहे. शेम किट्टू दादा आहे माझा बाई. आपल्या याच्यावर ना सांगत बॉय अँगल आहे की नाही, ते नाही. याच्यावर नाही कळत. ते पाहायचं पण नाही. ते नाही पाहिजे आपल्या खेळायला. नाही नाही शेम किट्टू बाई बाई काहीच नाही. नाक किट्ट्यासारखं सेम सेम किटा दिसतोय. हा ना झालेला फोटो आहे ना किट्टूचा असा सेम. सेम आहे किट्ट्या एवढा एवढा होता तेव्हा. ते कसं काय बोलले हो म्हणे काय झोपलेले. आडवं झोपलेलं ते आडवं नाही झोपलेले म्हणून नाही. त्या साईडला तोंड करून पुरा पाय. नाही तर एकदम क्लिअर आलं असतं. नाक डोळे सगळं पाणी व्यवस्थित आहे मध्ये. सगळे वेट व्यवस्थित आहे. काय झालं झोपला असेल ते सोबत पण फिरायला तिकडं जायला तोंड नाही करून म्हणजे झोपलंय. मोठं उरायलं म्हणे. त्याची इच्छा आहे ते जाऊ उठण तवा असं लाता मारायच्या टायमाला ते फिरते मग अहो, तेव्हा रात्री लय फिरते ना. आम्हाला आपण तेच तिथं मी जाऊ पण फिरणंच झोपलं नाही. होतं एकाच दिवसभर जागेवर होतं. फिरते नाही तर दिवस. आज फिरलंच नाही कसं काय माहिती नाही, मशीन लावली म्हणून. नाही फिरतं ते टाइम असतो फिरायचा झोपायचा पण टायमिंग ते असतो म्हणते बाळ आता मोठं झालंय आणि बाळा जागा नाही राहिली फिरायला. हा जास्त मोठं उरायले बाळ असं बोलले. पण जास्त फिरता येत नाही ना आता असं राहतं. एवढा महिना नवा महिन्याचं झालं की झालं मग काय नसते 9 महिना कधी कधी झालं. 9 महिने पूर्ण घेते माणूस नाही तर घेत पण नसतंय कधी कधी 9 महिन्याची नुसती सावली पण पडते कधी पूर्ण 9 महिने 9 दिवस घेते कोणी 9 महिना लागतं लगेच डिलिव्हरी होते असं पण असतंय कोण 9 दिवस भरत? नाही नाही पूर्ण 9 महिना कधीच भरत नाही कधी कधी कोणाचं तसं नाही व्हायला पाहिजे. हा तसं नाही 9 पूर्ण महिने 9 महिने व्हायला पाहिजे. 9 दिवस नसले तर चालेल पण हे म्हणून किट्टू जास्त तुला नाही आवडलं का लै? किट्या पाहिलंच नाही पण किट्टू तर बघितलंच नाही बाळाचा फोटो. मी म्हटलं ना कोणासारखं दिसतंय? माझ्यासारखं वासाळाचंच आहे गं, ते वास. त्याला क्लिअर फोटो आणलाच ना आपण सर्व पार्ट काढून ते आता वाकडं झोपलं होतं ना काय करणार. ते उठायलाच नाही एका साईडला. मी जेवण करून पण गेलो पण तसंच होतं. जाऊ. डॉक्टर चला. बोलला एका साईडला झोपलेले म्हणे. हा, मग काय नसतं तसं. टाकलंय केस पाहिलेच नाही. केस आहेत ना? तिकडे दिसत होते केस. हा ना? कॅम्प्युटर काय मध्ये. गं बाई काय आताची एवढी केस हे बघ हे बघ मग आताची एवढी केस दाखव केस हे काय बघ. अजून 1 महिन्यात त्याला केस येणार असं वाटतं ती किडनी आहे. अरे ते दिसत नाही क्लिअर. तुला कळणार नाही. हात नाक डोळे दिसतात ना पण याच्या सारखंच नाक आहे पण किट्टू सारखं. नाक किती जरा झालं छोटा असेल? वडी रे चला मी चहा घेऊन येते. हा चल